जय महाराष्ट्र पब्लिक पर चॅनल स्वागत आहे कासिनी ब्लॉग्सला. तर मित्रांनो आज आहे मला वाटते शनिवार. तर आता चला आपण आई जगदंबेचे आशीर्वाद घ्यायला. तर चला आपण सोबत जाऊया. शेटचं पोरग लय भारी कशामुळे केलं आहे म्हणजे पुण्यात कार्यक्रम होता. हां माग शेंडीला का लय भारी ठेवली. कुठं चाललाय? घरी शाळेत गेला नाही का? सकाळची शाळा होती आज. मग सकाळी का शाळेत जायचं नाही का? काय माणूस का आज नाही लय गुपगुप दिला का तू? लय गुपगुप दे चडी लयच बारीक लागली चडी. गुपगुप पप्पा उडेत. दुकानी लग्न कधी करायचं तुझं आता? नाही करायचं. का? तुझं कधी करायचं आधी? हा तुझं कधी करायचं हे सांग. झालं माझं लग्न. ह्याचे 2 लग्न झालेत, ह्याचे 3 झालेत. तुझे किती करायचे? 0. काय का असंच राहणार. आमच्या आप्पांनी तर रेकॉर्डच म्हणलाय सगळा. आता आपण चाललोय कुस्ती बघायला. जिमला तर जायचं आहे पण त्याच्या अगोदर एखादी कुस्ती बघावं का आपल्या निमंत्रण दिलेलं आहे. तर जाऊया भेटूया. कुस्ती काय कशी चालली तर भेटूया कुस्ती मैदानात. पण त्या मातीत बसायला काय अडचण आहे हो? शबास आहे. ऐकतायत बसा खाली. 500 रुपये तिकीट लावून सुद्धा असं कुस्तीचं मैदान बघायला खरोखर तुमचं कौतुक आहे सगळ्या यात्रा कमिटीचं. आणि ज्या माणसांनी गेल्या 15 दिवसापासून ही माणसं रपताय हे कुस्ती मैदान उभा करण्यासाठी तुमचं सर्वांचं कौतुक आहे. साहिल पठाण विरुद्ध कृष्णा पवार अशी कुस्ती लागते. प्रत्येकाने मागं सरकून बसा. रोजा अंगावरती पडला तर नोंद घ्या. परगड्या मोडायच्या पिपाणी वाजव. दोन गरिबाच्या घरातल्या मुली मिहीर आणि अहिल्या लवटी. कोणाला शिक्के झालं तर खिशामध्ये हात घाला. गरिबाच्या घरातल्या 2 मुली आहेत. या महाराष्ट्राचं नाव अख्ख्या भारतात दोघींनी केलेलं आहे. हे हल्ली हे सदानंद जाधव यांच्याकडून संकेत सोरटेला 1100 रुपये इनाम. त्याला जोड पाहिजे. संकेत सोरटे आकड्यात फिरतोय. आणखी एक विद्याका ही पल्लवी स्वप्नवर आणि ती बडगा असल्यामुळं देवीच्या माळावरचं परंपरेचं गेली 300 वर्षाची परंपरा असलेलं कुस्ती मैदान. बाळासाहेब मेहर पांडे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमिटीसाठी 100 रुपयाचं बक्षीस झाले. धन्यवाद मेहर मामा. कुस्त्या चालू करा. ठरल्याप्रमाणे कुस्त्या चालू करा. बाकीचं काय अशी कुस्ती लागली. 2000 रुपये इनामाची कुस्ती करायला आलाय. डबल उपमहाराष्ट्र केसरी. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं फार मोठं नाव माननीय श्री अतुलभाऊ पटेल यांनी माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून त्यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस. मी आपल्या मनापासून आभारी आहे. सतीश ताटे ठवळक आणि संभाजी माने चिंती कुस्ती लागते. शिवाजी लावंडांचा सन्मान होतोय.
डबल उपमहाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी या करमाळा तालुक्याला त्यांना सभापतीपदी विराजमान केले ते अतुलभाऊ पाटील यांच्याकडून 500 रुपयाच्या वेळेस साडेचा कुर्डोलीला सराव करतोय प्रवीण जाधव. 2000 रुपये मला कुस्ती लागली. दुसऱ्या कुस्तीला वाघ आलेला अली सय्यद हळगाव 2000ची कुस्ती लागते. विजय कांबळे कुस्ती वेळेत केली तर ठीक, नाहीतर पंच देतील तेवढं घ्या, नाहीतर आंघोळ्या करून निघा. पंचाचा निर्णय मान्य करावा लागेल. वेळेत कुस्ती केली तर ठरलेला येणार, नाहीतर जसं आहे तसं माघारी निघा. अंतिम निर्णय पंचाचा आहे. पंच हे परमेश्वर आहे. चला की जरा बाजूला जरा. सुजित भगत विजय झालेला कोरडवाडीचा कुस्ती सम्राट असलमराजीचा पट्टा आहे. लोणी मुंशीचा बोर्ग आहे. या करमाळ तालुक्याच्या पायथ्याला नदीच्या कडेवर छोटीशी गावं, पण या पोरांनी कुस्ती नकाशावर आणली. तो लक्ष्मण पाटील तिथला लोणीचा हा सुजित भगत. चिठ्ठी असेल तर इनाम मिळणार आहे, चेक असेल तर पेमेंट होणार आहे. नोंद घ्या, कोणी मध्ये येऊ नका. अजून 50 पोरं कपडे काढलेली दिसतात तिकडं. आपला पल्लवी सूत्रावर आली आहे. करत मिसाळ बरोबर आलाय की तो हनुमंत काळे. सुनील बापू सावंत युवा नेते करमाळा तालुका यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद बापू. अहिल्या आणि पल्लवी एकमेकांच्या आमने सामने ठाकलेले आहे. शाळा सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांचा सत्कार हरिबोरीकर हे करतील. अंकुश सावंत यात्रा कमिटी अध्यक्ष अमोलचे वडील अंकुश सावंत उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. शिवाजी भाऊ लावण यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेले. धन्यवाद. गेली 25 वर्ष सेवा करणारे अंकुश सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. महेश सरते सरपंच यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गरण मिसाळ आणि संकेत हजारे पैलवानला जर कुणी उठणार असेल तर पुढे या आणि कुस्ती करा. अहिल्याचा दुहेरी पटाचा प्रयत्न होता. दिशा दुहेरी पटाची होती. जाधव युवा नेते यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चिंतीचा पैलवान विजय झालेला आहे. हरीश गोरे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान होतोय. बापू काय कुस्तीचा निर्णय? देवीचा माळ सलमान पटेल कुर्डवाडी कुस्तीला सुरुवात होते. सदानंद जाधव यांच्याकडून 1100 रुपये इनामाची कुस्ती लागते. रोकड्याचा पैलवान दादा कोले अकलूज 3000 रुपये इनामाची कुस्ती. कुस्ती बरोबरीमध्ये सुटली तर पंच देते ते इनाम मान्य करावं लागेल. विरोध हे नाव सांगे तुझं अभय 2000 रुपये मला कुस्ती लागली. जेवढे पंच आखाड्यात आहेत तेवढे ते दात थांबायचे. रोहिणी माळी 3000 रुपये मला फिरायला गेलेली. आकाशाला गवसणी घालेला असं भलं मोठं मैदान त्यांनी चालू आहे. जरा हा जोडलेला पैसे काय पोरा आहे हे पोरानो आहे. सरकारी मागे झालं. तुमचं गाव आहे, तुमचं मैदान आहे. शेवटच्या कुस्तीचे पैलवान ताबडतोब तयार व्हा. एकतर भागातलाही जाऊ नये, बाहेर नाही जाऊ
होऊ नये, पण आलेल्या पहिल्यांदा जरा नीट जाऊ नका. का पोरं पुढे येऊन उभा त्यात का अडचणी करते. पोरग आहे शिवशेजारचे पोरं वर्षभर घुसत असतात. देवीच्या माळा जायचंय, मला कुस्ती खेळायची, तिथे कुस्ती व्हावी. गाव बघा हनुमंत काळे आणि आकाश छोटे बरोबर कुणाला कुस्ती करायची असेल तर पुढे या, सलामी द्या. उद्या केले की प्रशांत अप्पा चंदनकर आलाय तो निर्णय घ्या. सुरज पंचांनी सांगितलं की लगेच ऐकायचं. तिकडून असतात काय निर्णय. सुरज चालू असलेली कुस्ती, सुरज सरडेची कुस्ती बरोबरीमध्ये 4-2 कुस्त्या राहिलेल्या आहेत. शेवटची कुस्ती थोड्या वेळामध्ये लागते. बोलो अवघाची रंग एक झाला आणि रंगी रंगाला तिरंग. मैदान वाघमोडे हळगाव राहुल शिंदे कोरडवाडी कुस्ती 2000 रुपयाला चालू झाली. पोरं आली ढिगभर, जेवण केलं 500 लोकांचं. आणि आज सिद्धेश्वर सुरटे सरपंच साहेब यांच्याकडून माझ्या आवाजाचा कौतुक करून, आवाज ही मेरी पहचान है म्हणून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस. सुरटे साहेब मी आपला खरोखर मनापासून आभार आहे. पैसा कुठं खर्च करावयाचं ज्ञान आणि भाग आज या लवकर कपडे काढलेले पैलवान संपत आले. मोजक्याच कुस्त्या राहिलेत. आता आणखी 10 कुस्त्या राहिलेल्या आहेत. तेवढ्या कुस्त्या झाल्या. प्रशांत कुस्ती ठरली का बघा. देवा कुस्त्या ठरवा किंवा ज्या ज्या पैलवानांच्या कुस्त्या नेमलेल्या जोडलेल्या त्यांनी लगेच कपडे काढून आतमध्ये यावा. मशीन तापवा लगेच. विशाल डवळे आज 2500 रुपये इनामाची कुस्ती आहे. विशाल डवळे चला घेतो जरा आता. योगेशजी सुरटे साहेब यांच्याकडे पुन्हा एकदा मला 51 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. पंच आतमध्ये सतर्क राहा. 4 कुस्त्या चालू आहे. 4 पंच आणि शिस्तबद्ध चालू असलेला श्री देवीचा मार्ग करमाळा एक ऐतिहासिक कुस्ती मैदान. कधी काळी वाटायचं सट्टे दिवशी या दरम्यान कुस्तीचं मैदान असते. आज सिकंदर शेखचं मैदान जिंतीला मैदान होतं. तिथे 1 नंबरला सिकंदर शेख लढणार होता. दत्ता आबा गायकवाड यांनी असं मैदान घेतलं होतं. तिथं आमंत्रण सोडलं. अनिल बापूंनी बोलवलं होतं. देवीच्या माळावरती करमाळ्याला मैदान होतं. तुम्हाला यावंच लागेल. आलो सुद्धा. सगळ्यांना कुस्ती कळते अशी कुस्तीतली ही जाणकर माणसं आहेत. खरोखर तुमचं सुद्धा कौतुक आहे. प्रत्येकाला कुस्ती कळते. अनिल बापू तुम्ही आतमध्ये पवार आणि करण मिसाळ तयारीला लागा. ही कुस्ती शेवटची कुस्ती होणार आहे. सूरज पवार आणि करण मिसाळ कपडे काढून दाबरा कमी तरी जागा करायची. प्रत्येक जण येते पुढे बरं हे बरं आहे. हे बसकी कधी बाहेरून कोणी बोलायचं नाही. आणि बाहेरून कोणाला बोलायचं असतं तर उद्या घरी गेल्यावर आपापल्या घरात एक असतं तयार करायचं. नुसत्या दुसऱ्याच्या दरम्यान माझ्या बघायच्या नाही. सूरज पवार व्हा लवकर तयार. आजच्या मैदानाची शेवटची कुस्ती आहे. अशी कुस्ती जोडलेली गावकऱ्यांनी. देवा जरा ती बारकी पोरं काढा की तिथे कशाला तिथे घेऊन बसला कडे.
नेमलेल्या कुस्त्या घ्या, लाटच्या कुस्त्या लागायला लागलेल्या आहेत. तिकडच्या कुस्त्या सोडा, 2 कुस्त्या सोडा आता 2. चला लय अडून झालं त्या कुस्तीला. हिरगुडे साहेब कुस्ती चालवा. भैया महाडिक मैदानाच्या भैया महाडिक बाईकडे या. चलो भैया महाडिक चालव. चला नवीन 2 कुस्त्या सुटल्या, तिथल्या 2 कुस्त्या जागा भरून भैया महाडिक आणि सचिन दुधे ही कुस्ती ठरली. 5,000 रुपये इनाम. पंच देतील ती घ्यावा लागेल कुस्ती मारा. शेवटची समिती अध्यक्ष आणि सुजित भगतला 500 रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे. हिरगुडे वस्तांच्या हातामध्ये जी कुस्ती आहे आणि शरद कोरेकर कन्नर संकेत हजारे का पुजारी माजी सरपंच आपण आखाड्यातल्या. गोबी साहेब या आखाड्यावरती गावची आले. परंपरा, या गावची पद्धत आहे, या गावची सामन्याची कुस्ती करते सचिन आणि गणेश कारंडे करमाळा कवडगावचा पैलवान कुस्ती सुरुवात झाली तिकडं. बांधून सन्मान झालेला आहे. मानाच्या फेट्यामध्ये घुगे साहेब शोभायला गेले. साहेब फेटा आता उतरूच नका, घरी गेल्यावर दृष्ट तेवढी काढून घ्यावा. 7 तर आवाज वाढव. विषय असा आहे, सर्वांना नमस्कार. आत्ताच राजाभाऊन सांगितलं की माईकला 5 दिवस तेच म्हटलं की सर्वांना नमस्कार. या पुढं ज्यावेळेस मैदान असतं, मैदानामध्ये माझ्या मैदानामध्ये म्हणून तुम्ही सकाळी मागे आले, सकाळी मागे आले होते निमंत्रण देण्यासाठी. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की बॅरिकेटिंग वर केलं का. तर पैलवान किंवा कुठले खेळ असेल त्या सर्वांना शासन खूप आज परिस्थिती बदलली. ज्यावेळेस आम्ही कुस्ती खेळतो त्यावेळेस सरकारकडून जास्त निधी नसायचा किंवा जास्त सवलती नव्हत्या. परंतु आज प्रत्येक खेळाला सवलती दिलेल्या आहेत. ऑलिम्पिकला असेल, नॅशनल लेवलला असेल, गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला संधी आहे. राखीव जागा आहे. एमपीएससीला असेल, प्रत्येक खेळामध्ये असेल, युपीएससीला सुद्धा राखीव जागा गव्हर्नमेंटने ठेवलेले आहे. त्यामुळे कुठल्याही खेळामध्ये भाग घ्या, तुमचं चांगलं कल्याण होणार आहे. कुस्ती सुद्धा खेळत असताना माझे सर्व पैलवान लोकांना विनंती आहे. आजकाल मी बघतोय मी परवाच एक टीम पकडलेली आहे, या ठिकाणी गँग पकडलेली आहे. किती लोक ड्रग्ज घेतात. कुस्ती खेळत असताना लवकर पावर या म्हणून ड्रग्ज घेतात. तर ड्रग्ज घेणे चुकीचं आहे. ड्रग्जमुळे तुमच्या किडनी खराब होतात, तुमचे शरीर खराब होतंय. आपली पैलवानकी किंवा जिम हे आपलं शरीर खराब करण्यासाठी नाही आहे, आपले शरीर मजबूत करण्यासाठी आहे. तर त्याचा वापर मजबूत झाला पाहिजे. बाकीचं कुठले स्टेरॉइड किंवा ड्रग्ज न घेता तुम्ही दूध प्या, बाकीचं ड्रायफ्रूट घ्या, बाकीचं चांगलं फळ भाज्या हे तुम्ही घेतलं तर तुमची तब्येत चांगली होईल. माझी सर्वांना परत एकदा विनंती आहे मित्रांनो, तुम्ही चांगल्या प्रकारे राहा. परत सरकार स्टेरॉइड सारखं औषध घेऊ नका. तात्पुरत्या विजयासाठी काही कराल तर ते आयुष्य बर्बाद करताय. भैया मारी ढोरवांगी आणि सचिन दुधे. ग्रामीण भागातली मैदान सुद्धा टॉपची दिसली पाहिजे. साहेबांच्या गावात 5,000 खुर्च्या ठेवल्या होत्या मैदानाच्या बाजूला. शेवटची कुस्ती साहेबांच्याच हस्ते स्वतःची तालीम आहे साहेबांची. जय हनुमान तालीम संघ नावाची. स्वतः इथून लक्ष देतात. रोजच्या पैलवानचं काय काय चाललंय हे सांगतात. उशीर लागत पैलवान मोठी व्हायला, पण हे अगदी पद्धतशीरपणानं प्रगती पथावर येणार आहे. चुकीच्या मार्गाने पुन्हा एकदा साहेबांनी आव्हान केलेलं मी पुन्हा एकदा नमूद करतोय. चुकीच्या मार्गानं शॉर्टकट जीवनात पुढे जाऊ नका. अधोगतीला सामोरे जाल. पैलवानांना आव्हान करतायत साहेब. सन्मान्य वरिष्ठ पोलीस अधिकारी सन्मान्य घोगे साहेब, या लाल मातीची तळमळ असलेलं व्यक्तिमत्व. नाहीतर आज कोण कशाला सांगत नसतात आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना एवढं योग्य दिशेनं मार्गदर्शन. आज 5% 10% जागा आहेत. करण मिसाळ आखाड्यावरती आलेला आहे, वाघासारखा गुरगुरायला लागलेला आहे.
मनोज गुडिये मालक यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सूरज पवार आलेला आहे. सूरज प्रभावजी पवार गायकवाड उपस्थित आहेत. उपसरपंच माजी उपसरपंच त्यांचं अभिनंदन आहे. फार मार्मिक शब्दामध्ये विश्लेषण केलं. पुनर्वित्तम पुनर्मित्र पुनर्भाडे पुनर्मही इथं अक्षर पुनर्लंबेन शरीर पुन्हा पुन्हा ढगाआड गेलेला माणूस आणि माथ्याआड गेलेलं शरीर पुन्हा पुन्हा मिळत नसतं. शरीराची किंमत त्याला कळाली. कोरोना काळामध्ये सगळ्यांना शरीराची किंमत कळालेली आहे. युवा उद्योजक अक्षयभाऊ शेळके यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस. धन्यवाद अक्षयभाऊ. कुस्ती हात घ्या. गोरजबांध ताकदीचा तर सूरज पवार नाकापासून वळंबा सोडला तर नाकापर्यंत पोहोचेल अशा तब्येतीचा. बोला. उंचीने थोडा कमी असलेला भरत दिसाळ चालू वर्षीचा सीझन धूम धडाक्यामध्ये केलेला. अख्ख्या महाराष्ट्रात या पैलवानाने धुमाकूळ घातलेला असा करत दिसाळ गरीबाच्या घरातला पोरगा पैलवान. अनेक वेळा ऐकायला मिळतं. मला सुद्धा वाटत होतं माझ्या घरात एक पैलवान तयार करावा. मला सुद्धा वाटत होतं माझ्या घरात एखादा लेकरू घडावा. पण माझी परिस्थिती छोटी असल्यामुळे मी माझ्या मुलाला तालमीत पाठवू शकत नाही. मी माझ्या मुलाला पैलवान करू का असा पैलवान घडवू शकतो करायचा टाळ्या देसाठी. त्याला वस्तादची गरज असते. मग प्रत्येक क्षेत्र असेल. बापूसाहेब कानपुडे सुद्धा सांगतायत तुम्हाला मी काही शिकवतो. त्याला शिकायचंय त्याला शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे. तर योग्य मार्गाने शिकलं पाहिजे. ऋषिकेश अंधारे श्रेयस गोसावी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. खरोखर 70 ते 80% मुलं ही गोरगरिबाच्या घरातली मुलं पैलवान. शेळी मेंढी पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. गाई म्हैस पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. शेती मोल मजुरी करणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. एका हमालाचा मुलगा पैलवान आहे. पण आज करमाळकरांनी जसं भलं मोठं मैदान घेतलं. खरोखर तुमचं कौतुक आहे. तुम्ही असं मैदान घेतलं आणि या बालगोपाळांच्या घशामध्ये आज जरगात गेली. खरोखर जे माणसं या मैदान घेण्यासाठी उपस्थित झाले त्यांचे गणेश भाऊ मधनेंचा सत्कार या ठिकाणी होतोय. खर तर एखाद्या घरात असे रत्न जन्माला येतात. साहेबांचे वडील शिक्षक होते. पण 2 भाऊ साहेब स्वतः पैलवान. दुसरे बंधू डॉक्टर जागतिक दर्जाचे किडनी तज्ञ. लातूरला 100 खाटांचं भलं मोठं हॉस्पिटल उभा केलं आहे. या पुस्तकाची कुस्ती करा. विशाल गारमेंट यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि एक वैशिष्ट्य सांगतो. ते डॉक्टर आहेत. नुसते डॉक्टर नाहीत तर ते सुद्धा पैलवान आहेत. आज तिच्या वेळा ही 2 देव माणसं फक्त रस्त्यावर उभी होती. गरीबाच्या घरातल्या मुलांना पैलवानांना कुस्ती सोडून द्यावी लागली. सदानंद जाधव यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद जाधव साहेब. शेवटच्या कुस्तीत त्यांचंही स्वागत आहे. अत्यंत मोलाची कुस्ती शेवटची लागणार आहे. सूरज पवार या मत स्वीकारा. युवा उद्योजक अक्षयभाऊ शेळके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेले. पुन्हा एकदा शेवटच्या कुस्तीला सलामी दिलेली आहे. पंजे की पकड चालू झाली. डोक्याला डोकं भिडलेलं. डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू झालेली आहे. आणि खाली बऱ्याच जणांचं मत असं असतंय की पोलीस खात्यातली माणसं नुसती जाडजूड दिसतात. पण साहेबाकडे बघितल्यावर नाकापासून वळंबा नकापर्यंत पोहोचेल अशी तब्येत दिसते. दादासाहेब पेहर यांच्याकडून पुन्हा धन्यवाद. रोपड्याची गाडी चालली. पैलवान गाडीकडे जावा. आखरी मुकाबला. माजी सरपंच मैदानातली शेवटची कुस्ती. 500 रुपयाचं बक्षीस शेवटच्या कुस्तीला. 2 मानवरूपी सिंह आणि वाघ एकमेकांच्या आमने सामने ठाकलेले आहे. सगळ्यांच्या नजरा त्या कुस्तीकडे लागलेल्या आहे. राजू पवार कुस्ती चाललेली.
थँक्यू.